नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नंदुरबार शहरासाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांमुळे 1200 लाख इतक्या निधीची तरतूद झाली होती, परंतु सदरचा निधी अद्यापपर्यंत अखर्चिक राहिला असल्याने तो परत जाण्याची शक्यता आहे. म्हणून सदरचा निधी परत न जाता त्याचा वेळेत उपयोग करण्यात यावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा बेघर आदिकिसांनी दिला आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी भंजय कुबटे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे नगरसेवक तथा गटनेते आनंदा माळी, लक्ष्मण माळी, भाजपाचे माजी प्रतोद चारुदत्त कळवणकर यांच्यासह नंदुरबार शहरातील बेघर आदिवासी बांधव उपस्थित होते. वयोश्री योजनेंतर्गत आयोजित शिबिरात अलिन्कोच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली आहे. वयोश्री योजनेसाठी 2000 जणांच्या नावांची नोंदणी झाली असून सुमारे 1000 जणांना मोफत साधने मिळणार आहे. शहादा तालुक्यातील एकही पात्र ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधव साधनांपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे जीवन सुसह्य होईल, असे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी केले. तळोदा शहरातील आशिष पार्क परिसरात असलेल्या श्री देवेश्वर महादेव मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व शिवमहायज्ञ सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शहरात कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन काढलेल्या यात्रेने लक्ष वेधून घेतले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 49,000हून अधिक ग्राहक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्याकडे घराच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीतून माध्यमातून 180.76 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. 78,000 रुपयांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत वीजधारकांना वीज बिल जवळपास 0 करणे शक्य असल्याने जास्तीत जास्त ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता IA मुलाणी यांनी केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीच्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी नवीन CCTV प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून STच्या बसस्थानकांपासून ते विभागीय कार्यालयांपर्यंत सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर डिजिटल नजरेचे अभेद्य जाळे उभारले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने GPR 2.0 हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहे. या प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणांबाबत आढावा बैठक पार पडली. हैदराबाद येथे आयोजित राष्ट्रीय उद्योजकता परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील 27 उद्योजकांनी सहभाग घेतला. यावेळी विविध उत्पादनांचे सादरीकरण करत नंदुरबारच्या उद्योजकांनी परिषदेतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर परिषदेत नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनीही सहभाग नोंदविला. शहादा येथील वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विज्ञानातील महिला व मुलींचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉक्टर D.D. राठोड यांनी आरोग्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन, सायबर सुरक्षा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. अक्कलकुवा तालुक्यातील तालंबा हे गाव आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सिव्हिल अभियंता असलेल्या सरपंच कांचन पाडवी यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व ग्राम संजीवनी प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्यातर्फे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य मुकेश पाटील होते. भरत चव्हाण, वरुण पाटील, दर्शन बोरसे, सिद्धार्थ बागुल यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सोनवणे यांनी केले. आभार किशोर भिलाली यांनी मानले. नंदुरबार येथील महिला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे इंडो वेस्टर्न डे कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुनील कुवर होते. याप्रसंगी लायन्स ग्लोबल सर्व्हिस टीम प्रमुख सुप्रिया कोतवाल व बलदाणे गावाच्या सरपंच ॲडव्होकेट रागिणी पाटील आदी उपस्थित होत्या. स्वामी विवेकानंद हायस्कूल येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन विषयक जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत करण्यात आले होते. अक्कलकुवा तालुक्यातील शिरवे फाटा ते ओरपा हा सुमारे 18 किलोमीटरचा रस्ता तब्बल 14 वर्षापासून केवळ कागदोपत्रीच पूर्ण आहे. 2012 मध्ये अंतिम बिल काढून रस्ता पूर्ण झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात रस्ता वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. शासनाच्या कागदावर रस्ता पूर्ण दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात खुर्चीमाळ ते नंदवान ब दरम्यानचा मार्ग अत्यंत खराब अवस्थेत असून दुचाकी चालवणेही धोकादायक ठरत आहे. त्यामुळे रस्ता नव्याने प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष बांधकाम करण्यात यावे अशी मागणी युवा क्रांती सामाजिक संघटनेसह ग्रामस्थांनी अक्कलकुवा सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. नंदुरबार शहरातील एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम पार पडले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी जयंत चौरे, प्राचार्या नूतन वर्षा वळवी, उपमुख्याध्यापक विजय पवार, पर्यवेक्षक मीनल वळवी, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, छोटू बोरसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.